आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने नाशिक रोड येथे उभारण्यात आलेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहाराच्या भव्य प्रतिकृतीचे लोकार्पण उत्साहात पार पडले. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या औचित्याने आयोजित या सोहळ्यात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उभारण्यात आलेले आकर्षक देखाव्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं भीमसैनिक उपस्थित होते. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं जयंती उत्सव साजरा करण्यात आला, तर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं बौद्ध वंदना सादर करण्यात आली. दिनांक 15 ते दिनांक 18 पर्यंत दरवर्षी वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रबोधनात्मक, सांस्कृतिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमाचं समितीच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिनांक 15 एप्रिल रोजी अमरावती येथील ख्यातनाम आंबेडकरी विचाराचे जलसाकार प्राध्यापक डॉक्टर अविनाशजी नाईक यांचा बुद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम 15 एप्रिलला. 16 एप्रिलला रॉकस्टार संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 17 एप्रिल रोजी खास महिलांच्या आग्रहास्तव ज्या महिला भगिनी आमच्या कुठं थिएटर शोला कुठं बाहेर जाऊ शकत नाही, त्या आमच्या भगिनींसाठी गौतमी पाटील यांचा नृत्याचा आविष्कार हा कार्यक्रम समितीच्या वतीनं 17 एप्रिलला ठेवलेला आहे. आणि 18 एप्रिलला समितीच्या कार्यक्रमाचा समारोप खऱ्या अर्थानं ख्यातनाम गायक, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रल्हादजी शिंदे यांचे चिरंजीव मिलिंद शिंदे यांचा बुद्ध व भीम गीतांचा जलशाचा कार्यक्रम 18 एप्रिल रोजी होईल. याची सर्व भीम सैनिकांनी नोंद घ्यावी आणि खऱ्या अर्थानं चला याही वर्षी बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती नाचूनही आणि वाचूनही प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करूया. ही गुरु शिष्य परंपरेला वंदन करून या कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला. यावेळी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सनी काळी, नाशिक रोड.